काय झालं? किती वेळा सांगितलंय आराम करा आराम करा, पण ऐकायचंच नाही. अगं आता आराम नाही करत तर दुसरं काय करतोय? असाच आराम करत राहिलो तर शरीराला गंज लागल माझ्या. ग बसा. अगं दिवसभर तूच काम करत असती, माझ्याच्यानं नाही बघवत ग हे. अव हप्ताच झालं ना तुम्हाला शहरात नाही येऊन. आता 2-4 दिवस काम नाही केलं, आराम केलं तर मन भरलं होय. आता माझा एकाच असता तर तुम्हाला काय बी काम करू दिलं नसतं बघा. बस बस, लय झालं त्याचं कौतुक. आपल्याला सोडून शहरात गेलाय तो. शहरात गेल्यापासून 4 पैक तरी कधी पाठवलात का त्यानं? घरातून निघून गेलाय तो. काय नाही, त्याला असं बोलू नका. माझं पोरग तसं नाही. अगं अंग मेहनत करायला नको म्हणून निघून गेलाय तो. काय तर म्हणे प्रगती करायची. अगं प्रगती करायची असेल ना तर अंगात मेहनत करायची धमक असायला पाहिजे, धाडस आणि प्रामाणिकपणा असायला पाहिजे, मग प्रगती होती. हे असं पळून जायचं नसतं. सावकाश सावकाश. अव आपला मुलगा मोठा झालाय, चुकला असत, त्याला कशाला रागवताय? आता मला सांगा, तुम्ही शेतावर राब राब राबताय, काय मिळतं का हो तुम्हाला? तुम्ही दर आठवड्याला शहरात जाताय, तुम्हाला कुठे आपला पोरगा दिसला नाही व्हय? अगं मला जर कुठं बाजारात दिसला असता तर कान पकडून इथं घरी आणला नसता. नाही, पण मी उद्या शहरात जातो आणि त्याला शोधून आणतो. अगं बाई, उद्या? उद्या कसं जाणार? तुमची तब्येत तर ठीक नाही ना? अगं मला काय झालंय, माझी तब्येत एकदम ठीक आहे. बसा खाली 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 बसा, बसा खाली. बानू बानू, माझं डोकं गरगरायला लागलंय ग बानू. हो 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 हो. बानू तुला खरं सांगू, अगं मी बाजारात जातो ना ते नुसती भाजी विकायला नाही जात. अगं आपल्या विकासला शोधायला जातो. भाजी भाजी करत फिरत असतो, पण सगळी नजर विकासला शोधत असते ग. आपला विकास येईल ना का घरी बानू? नक्की येईल आपला विकास आहे. तुम्ही आराम करा. नाही नाही, मी उद्या शहरात जातो आणि त्याला शोधूनच घेऊन येतो. तुम्ही कुठे नाही जायचं, मीच जाते. आईचे हाक आहे, आईचे हाक त्याच्यापर्यंत नक्की पोचल. माझे कालेच बोलते, माझा विकास नक्की येईल. बानू, पण त्याला शोधायला गेल्यावर त्याला शोधता शोधता तू मला सोडून नाही ना जाणार? मी एकटा पडाल ग. अव अख्ख्या दुनियेतलं चांगलं झाड म्हणजे विश्वास. कारण तो जमिनीवर नाही, मनात उगवतो. माझ्यावर विश्वास आहे ना? मग मी अशी कशी जाईन व्हय? आणि मी मेलेच ना, तुमच्या डोक्यावर भूत बनून राहील, समजलं? काय पण काय बोलतेस बानू? मग मला सांगा, माझ्याशिवाय तुम्हाला, तुमच्याशिवाय मला कोण आहे का? आता आपला एकाच शहरात गेलाय, अजून त्याचा पत्ताच नाही, आणि पोरगी लग्न होऊन गेली, आपल्याला कोणीच विचारत नाही. अगं आता पोरगी मोठी झाली, तिला पण तिची स्वतःची जबाबदारी आहे का नाही? तरी पण पुरीने एकदा तरी आपल्याला विचारायला पाहिजे होतं. अगं ती तिच्या नवऱ्याबरोबर खुश आहे ना, झालं तर मग आपल्याला तरी दुसरं काय पाहिजे? हा, आणि हे बघ, तू उद्या त्या शहरात जाणार आहेस ना भाजी विकायला, तर काय काय आणायचंय ते समजा आहे का लक्षात? हो, समजा माहिती आहे मला. तुमचं औषध, गूळ, चाय पावडर, राशन समजा लक्षात आहे. आणि चप्पल. हा, आता तूच उद्या शहरात चालली आहेस ना, तुझ्या मापाची चांगली चप्पल घेऊन ये. आणि हे बघ, या सगळ्यातून पैसे वाचले पाहिजेत. हा, पैसे वाचले पाहिजे? वय. आणि तुम्ही मला सांगताय? अहो, बायकांना पैसे कसे वाचवायचे चांगलं माहित आहे. बायकांकडनं शिका तुम्ही. चला आधी जेवून घ्या, मग शिकवते. बर बर बर. उठा इथून, उठा. अहो बसते ना. उठा उठा, आमचा धंदा झाला पाहिजे. काय
भाजी कुठे आले? बसते ना, हा बसते ना. इकडे बसायचं नाही, मग कुठे जाऊ? तिकडे वास. येत आई ये इथे बस, इथे बस. अगो बाई 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 बाई, किती ऊन आहे. एकाशे बाबा अशा उन्हातच बसतात म्हणून आजारी पडतात. आता कळलं का मला पाठवत नाहीत ते. भाजी घ्या. हे, मावशी 30 रुपये. कशी दिली? हा, कितीला दिली? पालक कसं पालक एवढी महाग 30 रुपये. पालक कशी दिली? कितीला दिलं? नाही दादा, काहीतरी कमी करून द्या. नाही, परवडत नाही. परवडत. दोन घेतो, दोन. हा 30च्या 2 द्या. 30च्या 2 द्या. नाही परवडत दे, दादा. परवडेल 2 द्या. 25 रुपये. हा नको राहू दे, परवडत नाही. हे चल रे. भाजी घ्या. हो दादा, भाजी घ्या. काही भाजी घ्या. ए मावशी, पालेभाजी कशी दिली का? ताजी ताजी भाजी 30 रुपये घे ना. अरे बापरे, एवढी महाग. ती मावशी ते 15 रुपयाला जुडी देते. अगं तिची भाजी शिळी आहे, माझी भाजी बघ किती ताजी ताजी आहे. 20 रुपये जोडी दे. नाही परवडणार ताई. द्यायची असेल तर दे, नाही तर राहू दे. अरे दे आता, किती वेळ मुलांना होणार आहेस? दे आता. ताई, तुझे बूट लई छान आहेत ग. महाग असतील नाही? होय, खूप महाग आहेत. मॉल मधून घेतलेत. चप्पलच आहे ना ग. मग कमी करायला सांगायचे ना त्याला किंमत. आता रस्त्यावर चप्पल येणार ना, गाडी गुणीत ना कुठनं जाणार. आणि माझी भाजी स्वयंपाकघरातच जाणार ना, तुम्हाला तंदुरुस्त करणार. अरे काही काय बोलतेस? अक्कल आहे तुला? मॉल मध्ये किमती काही कमी करत नाही. ज्या किंमत आहे त्याच किमतीत घ्यावं लागतं, समजलं? हो ताई, मग शेतकऱ्याकडे तुम्ही असं का करता? शेतकऱ्याच्या भाजीचे तुम्ही भाव का करता? अशीच घ्यायची ना मग. हो ना, दे दे, अजून दे. ताई, मॉलमध्ये कुठल्याच वस्तूची किंमत कमी करत नाही, तर माझ्या भाजीची किंमत कमी का करते? मावशी, मी फक्त तुला 20 रुपये देणार. तू कितीही लेक्चर दे. आम्हाला माहिती आहे तुझ्यासारख्या भाजीवाल्या मावश्या असंच रडगाणं गातात. घे. पैसे दे. भाजी चांगली आहे ना? तू घे ग. ये, तू पण घे ना. हा, हे दे माझ्याकडे. पैसे दे ग. घे ग. भाजी. हो ताई, ताई ताई, काय झालं ताई? हो ताई, अरे काय झालं, काय ताई? झालं, काय झालं हिला? पाणी शिपडा तिच्या तोंडावर, पाणी शिपडा. काय झालं?
किती उन्हात बसली आहे, ऊन किती आहे, सावलीत बसला तिला सावलीत. बरं वाटतंय का? पाणी देऊ का? पाणी देऊ का? चला चला सावलीत घ्या इकडं. चला चला जपून जपून चाल. हे ताई ताई तू जा की, मी जातो घेऊन तिला हॉटेलात. सांभाळ सांभाळून जा, हा? हॉटेलात काळजी जातो, घे खाऊन तिची. पिऊन घालतो. तू काय काळजी नको करू. हा मी जातो हॉटेलात घेऊन. बस हा जाऊन येतो मी. काय शेठ कसे आहेत? बरं. हा हा. अहो ती म्हातारी बाजारात चक्कर येऊन पडली होती. तुला थंड बिंड द्या, लस्सी बिस्सी पाजा, खायला देखील चांगलं काहीतरी द्या. हा. हा येऊ मग मी. हा चला. चालेल चालेल. तेरे वेटर, हे वेटर, काय शेट? त्या मावशीला काहीतरी खायला घाल. 2 रोटी आणि भाजी दे. हा देतो. असं काय करताय? आपलं आयुष्य म्हणजे झोकालाय झोकाला. कधी माग कधी पुढं, कधी दुःख असतं कधी सुख असतं. आणि त्यात आजूबाजूची लोक आहेत की मदत करतील की आपल्याला. भानू तू लय बोली आहेस ग. अगं आजकाल लोकांना मदत करायला वेळ नसतो. हा पण कुणाच्या कामात व्यत्यय आणायला सगळ्यांना वेळ असतो. अगं जेवढ्या कमी वेळात या दुनियेतली रीत बदलत नाही ना, तेवढ्या कमी वेळात माणसाचं मन आणि दृष्टी बदलते. म्हणून सांगतो, नको कुणावर एवढा विश्वास ठेव. तसं काय नसतं. आपलं मन जर चांगलं असेल ना तर अख्खी दुनिया चांगली असते बघा. कसं सांगू तुला आता? अगं ही माणसं जशी दिसतात तशी नसतात. काही माणसं जशी दिसतात तशीच असतात. अगं प्रत्येक माणसाचे आचार विचार वेगळे असतात. एकाची तुलना इतरांशी म्हणून करायची नसते, ते चुकीचं असतं. विकासच्या बाबांनी लय चुकीची समजूत करून घेतली आहे. शहरातली लोक चांगली नसतात म्हणून. बघा किती चांगली आहेत ही सगळी लोक. मला किती मदत करतात. मी त्यांना चांगलं मानतेय ना, म्हणून ती चांगली आहे. आता मी घरी गेलं की सांगेन मी त्यांना, लोक किती चांगले असतात. खूप मदत करतात. काय आहे? खाल्लं त्याचं बिल? कसलं? हे काय असतं? खाल्ले त्याचे पैसे. मी कुठे सांगितलं? 220 रुपये भाजीचे, 60 रुपये रोटीचे, 30 रुपये लस्सीचे आणि सगळे मिळून 348. एवढे? खाताना बरं वाटलं. बिल द्यायला काय झालं? हा पैसे नाहीत काय? पैसे काढसाल?
मला बरं नाही म्हणून मला इथं काहीतरी बस. म्हणायचं आणि इथे येऊन खायचं. जेवण काय फुकटचं येते का? भिकारी कुठचे? पैसे दे, नाहीतर पोलिसांना बोलवतो. ओ शेट, पोलिसांना बोलव. नाही नाही नको नको शेट. देते देते. हाय. पैसे काढ चल. हा. दे लवकर. अरे दे. 350 आहे. आजा. 2 रुपये सुट्टे. 2 रुपये सुट्टे ना माझ्याकडे. राहू दे मला. नाही नाही मला पाहिजे. ए आता झाले टाकाटक. चल जा आता. जा तुझ्या कामाला चल. आता काय करू? पैसे तर ह्याने घेतले. आपल्याला भाजी शेतात उगवाया किती महिना लागतात. मग ती भाजी थोडी थोडी विकून पैसे जसे येतील त्यातून आपण रॅशन भरतो. आता मी जी भाकरी भाजी खाल्ली त्याचं पैसे तर आपण भाजी लागवडीसाठी केलेला खर्च आहे. म्हणजे फक्त लागवडीच्या पैशात एका येलचं जेवण केलं मी आणि पैसे सगळं संपलं. आता त्यांची दवाई राशन हे समजा कसं घेऊ? ती काय म्हणती? भाजी ऐकायला गेली होती चमचमीत खायला. घरची जिम्मेदारी तू नाही पेलू शकत भानो. नाही तू आहे तुझ्या जिंदगीवर. हा आता मला कळलं शेतकरी आत्महत्या का करतो या. कारण तो लोकांना जिवंत ठेवण्यासाठी शेतात अन्न धान्य उगवतो आणि त्याच धान्याचं कितीतरी पटीत भाव करून इथे लोक खातात. शेतकऱ्याला काय बी मिळत नाही. त्याच्या लागवडीचा खर्च पण निघत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना काय चांगलं जगायचं नाही बाय. चांगलं चांगलं खायचं नाही. अहो त्याची काळजी कोण घेणार सांगा की हो तुम्ही. ऐक मला काय झालं. ताई भाजी कितीला? ताई भाजी कितीला? ताई भाजी कितीला? ओ ताई, गिराईक आलं बघा तुमच्याकडं. नाही द्यायची. काय झालं हिला? ए ताई काय झालं तुला? ताई ए सन्या, काय झालं ग? हॅलो हॅलो काय झालं? ए ताई काय झालं ग तुला? काय ए झालं? मावशे मावशे ए मावशे सकाळी ते चांगला खाऊ पिऊ घातलं. मला या बाईचं नाटकच वाटतं. काय झालं या बाईला? मावशे ए मावशे अगं उठ की. काय खरं दिसत नाही बोईच. मला नाटकच वाटतं या बाईचं. सकाळी चांगली पोलिसकडे होती. जाऊन सांगावं लागेल. जा सांगून ये जा. मला काय खरं दिसत नाही बो या बाईचं. मला वाटतं पोलिसांकडे जाऊन सांगावं हा, लागेल. मी जाऊन जा येतो. सांगून ये. या साहेब या साहेब सारखं सारखं सारखं. चला चला साईडला व्हा. साईडला व्हा. बाजूला व्हा सगळे. चला वा चला. चला 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 बाजूला व्हा. बाजूला व्हा. चला बाजूला व्हा. चला बाजूला. बाईला ओळखतो का रे तू? तुम्ही ओळखताय ना? नाही ओळखत नाही साहेब, पण माझ्या बाजूला बसायला बोलावलं होतं. तुमच्यापैकी कोणी ओळखताय ना? नाही साहेब. नाही कोण नाही ओळखत? नाही, नाही नाही नाही. नाही साहेब नाही. त्यानं पाणी देणार होते तेव्हा असं झालं. थांबा जरा, पंचनामा करून घ्या. भोईर हॉस्पिटलला हलवा आहे ना लवकर. हां गर्दी नका होऊ देऊ इथे. पंचनामा करून रिपोर्ट द्या मला लवकर. घे चल. या बाईला ओळखतो का रे? नाही साहेब नाही, पहिल्यांदाच बघतोय. नाही म्हणजे लक्ष नव्हतं माझं. भांडणं वगैरे काय झाली होती का? हाणामारी वगैरे झाली होती? नाही साहेब नाही. इथं कोणी संशयास्पद असं कोणी आलं होतं का? नाही साहेब माझं काही लक्ष नव्हतं. शरद राम शरद काय झालं? अरे बानू आज सकाळी शहरात भाजी विकायला गेली. हा. ती अजून आली नाही. तू बघितलंस का कुठं तिला? नाही रे, मला नाही दिसली कुठं ती. किती उशीर झाला. अरे एवढ्या ती यायला पाहिजे होती. हो ती यायला पाहिजे होती. आता शेवटची 9ची गाडी पण गेली असेल. तू येतोस का माझ्याबरोबर? चल ना आपण तिला शोधायला जाऊ. हे बघ, मी तुझ्या उद्या सोबत येईल, पण राम माझं तिकीट काढशील ना आणि मला चहा पाचशील ना? कसं आहे, एकदा गावात मी फिरायला गेलो ना की मला जाम भूक लागते. शुगरचा त्रास आहे ना. इथं माझ्या जीवात जीव नाही. याला खायची पडली. तिकीट काढ म्हणतोय.
काय माणुसकीच नाही राहिली या जगात. ज्या लोकांचे विचार भिकारी आहेत त्या लोकांची परिस्थिती चांगली असून बी काय उपयोग. ना चिंता ना भय. शरद, बोल. अरे लय बरं वाटलं तू येणार म्हणून. मी असं करतो, सावित्री अक्का पण भाजी विकायला शहरात जाते, तिला विचारून बघतो. तिने जर कुठं बघितलं असेल तर मग काय कुठं जायची गरज नाही. हा, येतो मी. बरं बरं, तिला विचारून घे. अरे बाबा, इथं भाजी विकायला तिथं बाया बसतात बघ. तिथं माझी बायको आली होती काल, बानू नावाची. तिला बघितलं का तू? नाही. अरे काय आठवत नाही का? इथं बसली होती बाजूला. अरे देवा. अरे बाबा, माझी बायको आली होती इथं भाजी विकायला. तिला बघितली का तू? नाही साहेब, नाही. नाही बघितली. नाही. अरे देवा. ए बाबा, अरे इथं भाजी विकायला माणसं बसतात बघ. माझी बायको पण आली होती तिथं बघ. ती घरी नाही आली अजून. तू बघितलं का तिला? नाही. नाही. कुठे गेली? अरे तुला ते मी पैसे दिले होते 500 रुपये. हो हवालदार साहेब, हा. आज त्या तिथं भाजीवाल्या दिसतात, त्या नाही दिसत हो. नाही नाही, अहो त्या भाजीवाल्या माहीतच नाही आणि आलेल्याच नाही. मला कोण दिसलेलंच नाही. अहो काल माझी बायको आली होती तिथं, बानू नावाची भाजी विकायला. ती अजून घरी नाही आली. तुम्ही ओळखता का तिला? अहो तुम्ही काय बोलता? तुम्ही काय माझ्याकडे फोटो बिटू दिले होते का तुमच्या भानूचे? भानू कोण आहे ती? फोटो नाही माझ्याकडं. हा मग? आता घरी नाही आली म्हणून काळजी वाटते हो तिची. गाईत फोटो आणायचा बी विसरलो तिचा, नाहीतर तुम्हाला दाखविला असतं हो. हे बघ, भानूचा फोटो नाही. मग हा बघा, माझ्याकडं हाच आहे. ही आहे का? होय होय, हीच आहे, हीच. मग चला माझ्या बरोबर. कुठं? तुम्ही या सोबत अरे या. कुठं पण? तुम्ही या माझ्या सोबत. हो साहेब, अहो तुम्ही मला कशाला इथे घेऊन आलायत? निघाल्यापासून मी सारखं तुम्हाला विचारतोय, कुठं नेताय, कुठं चालवलंय, तुम्ही काय बी सांगणं झाले. अहो सांगा ना मला इथं कशासाठी काय आणलं? झालं? काय भानगड आहे? अहो काय नाही, ते कालचे प्रकरण. अच्छा अच्छा अच्छा, काल झालेलं ते. हो. ठीक आहे, मी बघतो हं, काय असेल ते. होय, हं? सर. तू जा. काय झालं? हा अहो साहेब, माझी बायको काल शहरात भाजी विकायला आली. हा. ती कालपासून घरी आली नाही म्हणून मी चौकशी करायला लागलो. हा. त्या हवालदार साहेबांना विचारलं तर ते मला रुग्णालयात घेऊन आले. मला तर काय बी कळना झाले. काल बाजारमध्ये एका बाईचं हार्ट अटॅकने निधन झालं. काय? तर तुम्ही एक काम करा, तिथे एक डेड बॉडी ठेवली आहे, बघून घ्या, ओळख पटवून घ्या. काय? ही बायकोचीच आहे का? हा? ही बघा, ओळखता का हिला? बघून घ्या व्यवस्थित. अरे देवा, बानू. बबन बबन, इथे ये. अहो शांत बसा. काय उठा, केलं उठा, मामा, उठा. रे? बानू, हा, चला, उठा, बानू, उठा. मला सोडून थांबा, गेलीस थांबा, का थांबा, तू? थांबा. बानू, बबन, यांचा अंक आहे. हो इथे बघा, बानू. इथे बघा, इथे 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 लाव लाव. बॉडी आणि हे मला दोघांनाही सोडून चला बाहेर. मामा, रडू नका इथे. चला चला लवकर, बाहेर चला घेऊन बाहेर. जा. नवीन बिल्डिंग मध्ये पाठव. मामा बसा इथं, बसा. हा, रडू नका, बसा. मामा आता रडून काय होणार आहे? बरं मी काय बोलतो, घरी कोण आहेत का तुमच्या? पाहुणे नातेवाईक कोण आहेत का? हा, अरे कोण बी नाही बाबा, मी एकटाच आहे इथं. अहो मग या बॉडीला कसं काय घेऊन जाणार तुम्ही? मग काय ॲम्ब्युलन्स वगैरे काय व्यवस्था करू का? अरे काय कसली अँब्युलन्स, मला काय बी माहित बरं नाही. थांबा, तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, मी बोलतो. अरे देवा, अरे कसला दिवस आणलाच रे हाँ इलियास भाई, बाबा. बबन हाँ एम्बुलेंस है क्या अपने पास? है अच्छा मैं क्या बोलता हूँ, हाँ गांव का पार्टी है, पैसा मिलेगा, लेकिन जो भी मिलेगा ना उसमें से 1000 रुपये मेरा। हाँ तो ठीक है, तो मैं उसको 5000 रुपये बोलता हूँ। हाँ जाओ दे, 3000 देगा तो भी चलेगा, नहीं तो फिर जाने दो, ठीक है? चलो रखू, चलो चलो खुदा मामा, ओ मामा, ए माझं बोलणं झालं त्या भाईशी, भाईने आपल्याला 5000 रुपये सांगितले। 5000 रुपये? अरे बॉडी न्यायला कुठे एवढे पैसे लागतात का बाबा? ए मामा तुला काही बी कळत नाही, ती डेड बॉडी आहे, किती टेन्शन असतं तुला काय कळतं?
नाही बाबा, एवढे पैसे नाहीत. फार फार तर 500 रुपये आहेत माझ्याकडे. अरे तू येडा की खुळा. अरे 5,000 कुठे आणि 500 रुपये कुठे? मला जमणार नाही ते. तू तुझी बॉडी उचल आणि बघ काय तुझं ते. चल मला नाही जमणार. चल, जा त्या नवीन बिल्डिंग मध्ये जा. असं नको करू ना रे. ए बाबा. 1, 2, 3 ह्याची डिलिव्हरी झाली. अप्पा, इथे होते रे अप्पाच. आता काय करायचं? ठीक आहे. अप्पा, इथे काय? तुझी आई. आई 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 काय झालं ग आई मी नव्हतं जायला पाहिजे. माझ्या वेळ झालं सगळं. मी नव्हतं जायला पाहिजे. मला माफ कर. मला माफ कर. नव्हतं जायला पाहिजे. पुढे झालं सगळं. माफ कर. नव्हतं जायला पाहिजे. नव्हतं जायला पाहिजे. का सोडून गेलेस तुला? अप्पा, मी नव्हतं जायला पाहिजे. मी नव्हतं जायला पाहिजे. मी चुकू. अप्पा, मी नव्हतं जायला पाहिजे. मी चुकलो. मला माफ करा. याची कधी सोडून गेली हो? काय झालं अप्पा? अप्पा, आईला आता कसं न्यायचं? ॲम्ब्युलन्स वगैरे काय? माझ्याकडे 500 रुपये खिशात आहेत. 500 रुपयात ॲम्ब्युलन्स नाही देणार म्हणतात ते. माझ्याकडे थोडे पैसे आहेत. मी बघतो. आई 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 आई. अप्पा, आई